गेल्या 4-5 वर्षांपासून काँग्रेसने जातीनिहाय जनगणना करण्याची रट लावलेली होती। 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी याच मुद्द्यावरती मत मागितलं। अनेकदा या मुद्द्यावरून त्यांनी भाजपला कोंडीतही पकडलं होतं। पण 30 एप्रिल रोजी केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय। 2011 नंतर देशात जनगणना झालेली नाहीये। आता 2026 मध्ये सार्वत्रिक जनगणनेसोबतच जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे। पण या जनगणनेत देशात कोणते बदल होणार आहेत? यामुळे आरक्षणावरील 50% मर्यादा ओलांडली जाऊ शकते का? यामुळे कोणाला काय फायदा होणार आहे? तर जर देशात जातीनिहाय जनगणना झाली तर यातून पहिला फायदा होईल तो म्हणजे आपल्याला आपल्या देशातील प्रत्येक जातीची लोकसंख्येची अचूक आकडेवारी माहिती होईल। त्याचबरोबर कोणत्या जाती अजूनही मागासलेल्या आहेत आणि कोणत्या जाती यातून बाहेर आल्या आहेत हे सुद्धा ठरवता येईल। जर कदाचित मागासलेल्या जातींच्या मागासलेपणात कोणतेही बदल झालेले नसले किंवा एखादा समूह आर्थिक सामाजिक मागासलेपण भोगतच असेल आणि त्याची गणना होत नसेल तर त्या जातीसाठी विशेष तरतूद करण्यासाठी मदत होऊ शकते। यासाठी कदाचित 50% आरक्षणाची मर्यादा वाढवली जाऊ शकते, असंही काही अभ्यासकांचं म्हणणं आहे।